राज ठाकरे कुणासोबत विधानसभेमध्ये आहेत हे एकनाथ शिंदे साहेबांना पण कळेना, देवेंद्र फडणवीस साहेबांना कळेना. अहो एवढंच काय, स्वतः राज ठाकरेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कळेना. महायुती आता विधानसभेमध्ये जिंकली पाहिजे असं खरं तर महायुतीच्या लोकांनी सांगितलं पाहिजे, भाजपने सांगितलं पाहिजे, शिंदे गटाने सांगितलं पाहिजे, अजित पवार गटाने सांगितलं पाहिजे. पण महायुतीचे प्रवक्ते म्हणून राज ठाकरे मात्र पुढचा मुख्यमंत्री कोण होणार तर तो भाजपचा होणार, मुख्यमंत्रीच कोण होणार तर ते देवेंद्र फडणवीस साहेब होतील असं अजित पवार किंवा एकनाथ शिंदे न सांगता राज ठाकरे सांगतायत. याचा अर्थ मनसेला कळतच नाही किंवा मनसेचं काय चाललंय हे मनसैनिकांना कळत नाही, राज ठाकरेंना लक्षात येईना. आणि तसाही लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळं सगळे मनसेचे कार्यकर्ते हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत असं कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलं. परंतु राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची एक स्वतंत्र जी रेष ओढली होती. त्यांचं एक सुंदर वाक्य होतं, मी माझं चिन्ह हे मिळवलंय, मी ढापलेलं नाही. याचा अर्थ शिंदे साहेबांना ज्या पद्धतीचे चिमटे काढायचे होते, अजित पवारांना ज्या पद्धतीचे चिमटे काढायचे होते ते राज ठाकरेंनी काढलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षामध्ये सगळ्या राजकीय पक्षांचं काय होणार, खास करून सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतील या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना जय जिजाऊ. आज बलिप्रतिपदा, इडापिडा टळो बळीराजाचं राज्य येऊ. सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. सर्वांना विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि प्रत्येक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत नेते इकडे तिकडे वळवळ करतायत, कार्यकर्ते तिथंच आहेत, त्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. कारण विचार ऐकल्यानंतर कदाचित चर्चेतून मुंग्या सुद्धा येऊ शकतात, खरं बोलल्यावर झोंबतं हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. मित्रांनो, विधानसभा 2024 ची निवडणुका जाहीर झाल्या, उमेदवाऱ्या सुद्धा जाहीर झाल्या. काही ठिकाणी महायुतीचे 17 लोकांनी, खरं तर भाजपच्या 17 लोकांनी पक्षासोबतच बंड करून शिंदे साहेबांसोबत सलगी केली. अर्थात त्यांच्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये उमेदवारी घेतली. बहुतेक ठिकाणी शुद्ध अपक्ष लढून बंडखोरी झाली, तर बऱ्याच ठिकाणी मते अजित पवारांना असेल किंवा शिंदे साहेबांना असेल, सक्षम उमेदवार सुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी मिळालेले नाहीत. सत्ताधारी किती जरी सक्षम असले तरी सत्ताधाऱ्यांकडे जर उमेदवारच नसतील, मागचा जर एक 2-4 विधान परिषदेच्या निवडणुकांचा काळ सांगितला, निवडणुकाचा काळ डोळ्यासमोर जर आला तर विदर्भाच्या काही भागामध्ये किंवा काही ठिकाणी विधान परिषदेला सुद्धा उमेदवार मिळत नव्हता. हीच सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. तरी सुद्धा सत्ताधारी अर्थात महायुतीच्या पाठीशी बरेच अघोषित राजकीय पक्ष आणि नेते सुद्धा आहेत. महाविकास आघाडीची परिस्थिती सत्ताधाऱ्यांपेक्षा भयानक आहे. शिवसेना फुटली होती, उद्धव ठाकरे हतबल झाले होते, उद्धव ठाकरेंचा संकटाचा काळ होता. संभाजी ब्रिगेड पहिली अप्रोच झाली. संभाजी ब्रिगेडनं पडत्या काळामध्ये उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. 1-2 वर्ष उद्धव ठाकरेंसोबत राहिले, परंतु सन्मानाची वागणूक काय असते, उद्धव ठाकरेंकडे इतकी लोक यायला लागली, त्यांच्याकडे वेळच नव्हता चर्चा करायला. राष्ट्रवादी सुद्धा फुटली गेली. शरद पवारांना सोडून त्यांचे सुद्धा आमदार निघून गेले. परत राष्ट्रवादीला भगदाड पडलं. म्हणून महाराष्ट्रात आता विरोधकांचं काय होईल. 2 प्रमुख पक्ष फुटले. काँग्रेसमध्ये सुद्धा मिसकॉल देण्याचा प्रयत्न सुरू होता. राज्यसभेला सुद्धा आणि विधान परिषदेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 5 ते 6 आमदार फुटले होते. त्यांनी निसटता विजय संजय राऊतांना दिला. बाकी चंद्रकांत हंडोरे राज्यसभेला जाहीर पाडले होते.
आणि विधान परिषदेला सुद्धा वेगळं झालेलं नव्हतं. हा इतिहास महाराष्ट्राला माहीत असला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुका आता प्रत्यक्षात तुमच्या माझ्या समोर 2-4 दिवसात एकदा मागे घेण्याचा प्रश्न संपला की प्रचाराला सुरुवात होईल. काय परिस्थिती आहे महायुतीची? अहो, सत्ताधारी 3 पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सक्षम आहेत. त्यांना बंडखोरीचे जे काही झटके बसायचे ते बसतील. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं सुद्धा काही फारसं चांगलं नाही. त्यांना सुद्धा बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे. पण ज्यांच्याकडे काही नव्हतं त्यांच्याकडे कमीत कमी आता उमेदवार तरी आलेले आहेत. सरकार कुणाचं येईल, सत्तेत कोण बसेल, सध्या कुणीही सांगू शकणार नाही. कारण नियत प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. राज ठाकरे नावाचा एक रेल्वे इंजिनचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये तेवढ्याच ताकदीनं गाजतो आहे. भले त्यांचा एकच आमदार असू द्या, आता भविष्यात निवडून येतील की नाही अजिबात काही सांगू शकणार नाही. परंतु मीडियामधून मीडिया ट्रायल म्हणून राज ठाकरेंना सतत प्रमोट केलं जातं. राज ठाकरेंनी कुणाचाही पक्ष फोडून स्वतःच्या चुलत्याचा सुद्धा पक्ष न फोडता ते स्वतंत्र बाहेर पडले. महाराष्ट्रात स्वतःचं नेटवर्क निर्माण केलं. महाराष्ट्रात राज ठाकरेंनी सगळ्या राजकीय पक्षांना स्वतंत्र पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाचा पर्याय दिला. पहिल्या विधानसभेमध्ये घवघवीत 12 आमदारांपर्यंत यश आलं. बऱ्याच महानगरपालिकेमध्ये पुण्यात 27 असेल, नाशिक तर अख्खी महानगरपालिका ताब्यात घेतली. असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं होतं. मराठी माणसाची खरंच आता गरज आहे आणि मराठी माणसाला खरंच पाठीराखा म्हणून राज ठाकरे साहेबांकडे पाहिलं जात होतं. आपलीच सगळी भाऊबंद त्यांच्या पक्षात सुद्धा काम करतात. पण खळखट्याच्या नावाखाली बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल झाले. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि ज्यांच्या मागं पोलिसांचा किंवा कोर्टाचा ससेमिरा महाग लागला, ती तशीच कार्यकर्ते माग माग सरकत पक्षापासून लांब गेली. त्यांना कुणी जवळ केलेलं नाही. आज ती कार्यकर्ते पक्षात आहेत का तर तुम्ही सांगू शकणार नाही. हळूहळू जो टेम्पो मनसेचा होता तो हळूहळू कमी झाला. आणि तशाच दरम्यानच्या काळात मीडियामधून राज ठाकरे किंवा प्रति बाळासाहेब ठाकरे हे लोकांना पाहायला मिळत असल्यामुळं त्यांचा वक्तशीरपणा, हजरजबाबीपणा, शिवराळ त्यांच्या स्टाईलमधली ती भाषा लोकांना आवडत होतीच. सगळ्या पक्षाचे नेते हे त्यांची भाषणं बऱ्यापैकी ऐकतात तरी. अशा दरम्यानच्या काळामध्ये मनसेला नंतरची पंचवार्षिक यश नाही मिळवता आलं. दुसरी नंतरची पंचवार्षिक यश मिळवता नाही आलं. आता 15-20 वर्षाच्या काळामध्ये मनसेच्या हातामध्ये एक आमदार फक्त राहिला. बाकी पक्षाचं काही नाही राहिलं. जे काही त्यांच्या सोबतचे पहिल्या क्रीमचे नेते होते 2-4 शिल्लक राहिले. कदाचित मनसेनी त्यांची मरगळ जर झटकली तर ते काहीतरी करू शकतात. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे महाराष्ट्राला सांगतात, सगळ्या राजकीय पक्षांना सांगतात, माझ्या हातात सत्ता देऊन बघा, मी महाराष्ट्र बदलल्याशिवाय राहणार नाही. परंतु आता त्यांच्या भाषेचं चित्र बदललं. मनसे शिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा सरकार स्थापन करू शकणार नाही असा आत्ताचा प्रवास आहे. ज्या मनसेला स्वतंत्र सत्ता पाहिजे होती ती आता कुबड्या होण्याची त्यांनी आता ठाणलेली आहे. त्यांनी जाहीर एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये जाहीर करून टाकलं, आमच्या सपोर्ट शिवाय राज्याचा मुख्यमंत्री ठरू शकणार नाही, सरकार तर अजिबात नाही. मोदी साहेब ज्यावेळेस प्रधानमंत्री लोकसभेच्या निवडणुकांमध्ये इकडे तिकडे महाराष्ट्र देशभर फिरत होते, याच मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला. ना सत्तेत सहभागी होणार ना त्यांच्यासोबत काही पाहिजे. आता राजकारणामध्ये पाठिंबा दिल्यावर काय मिळत असतं हे अदृश्य शक्तीला माहीत असतं. पण विधानसभेमध्ये तशी परिस्थिती आहे का? विधानसभेला कदाचित मनसेने जी काय 2-4-5 उमेदवार ताकदीचे उभे केलेत, एकूण 40-45 उमेदवारांची यादी जाहीर जरी केलेली असली, अंबरनाथ सारखा विधानसभा मतदारसंघ असेल जिथं मनसेची उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पाठिंबा मिळू शकतो अशी कुजबूज आहे. तो कोण उमेदवार आहे आणि मनसेच्याच आमदारांनी जर जाहीर केलं असेल त्यांच्या मैत्रीसाठी तर महाराष्ट्रात काहीही घडू शकतं. मग
आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंचा अंदाज ना एकनाथ शिंदे साहेबांना येतोय, ना देवेंद्र फडणवीस साहेबांना येतोय, ना अजित पवारांना येतोय. आता अजित पवारांचा तसाही मनसेच्या दृष्टिकोनातून काही संबंध नाही. जर त्यांची नैसर्गिक राज ठाकरेंची युती जन्मापासून ही शिवसेना भाजपची आहे आणि भाजपच्या नेत्यांसोबत त्यांची असलेली सलगी ही महाराष्ट्राला नव्हे देशाला सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंचा कल भाजपच्या दिशेने आहे. म्हणून त्यांनी असं जाहीर केलं की उद्या विधानसभेच्या निवडणुका जर 20, 22, 23 तारखेला निकाल जाहीर झाला तर मुख्यमंत्री भाजपचा होईल. मुख्यमंत्री कदाचित फडणवीस होतील, पण ते मनसेच्या सपोर्ट, म्हणजे त्यांचे जे काही आमदार त्यांना असं वाटतं निवडून येतील की न येतील हा नंतरचा विषय, परंतु एकनाथ शिंदे साहेबांसोबत असलेले राज ठाकरेंचे संबंध किंवा देवेंद्र फडणवीसांसोबत किंवा ठाण्यापुरती किंवा मुंबईपुरती जी काही टोलमाफी विधानसभेच्या निमित्तानं सरकारनं जाहीर केली त्याच्यात मनसेला वाटा म्हणून हे शिवसेनेला उद्धव ठाकरेंना थांबवण्यासाठी केलेलं कदाचित राजकारण असू शकतं. काहीही असू शकतं, काहीही होऊ शकतं. पण या सगळ्या गोंधळामध्ये मनसेचं काय होणार? मनसेचं जर कुणालाच काही कळणार नसेल तर जो काही पक्षाचा मतदार होता किंवा तो जो टेम्पो होता तो फक्त मीडियाला गृहीत धरून मीडिया समोरच ते फक्त ट्रायल चालून चालणार आहे का? कार्यकर्त्यांचा जर अभ्यासाने विचार केला, मला सांगा महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडी नकोय किंवा महायुती सुद्धा नकोय, तिसरा पर्याय सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे, पण मनसेमधून लढणार असं कोण म्हणताना दिसतं का? वेळ पडली तर चौथा, पाचवा पर्याय किंवा संभाजी ब्रिगेड पर्यंत लोक येत आहेत. परंतु जर ज्यांच्या पक्षाची विश्वासार्हताच हळूहळू त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे जर कमी होणार असेल आणि बऱ्यापैकी निवडणुका लढवायच्या नाही आणि पाठिंबा द्यायचा असेल तर ना शिंदे साहेबांना कळतंय, ना फडणवीस साहेबांना, ना राज ठाकरे साहेबांना, ना कुणाला. मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठलाही पक्ष असू द्या, कुठलाही नेता असू द्या, महाराष्ट्राच्या हितासाठी ते जर भूमिका घेत असतील आणि प्रामाणिकपणे ते जर पुढे जात असतील, हे तेच सत्ताधारी आहेत ज्यांनी इतर प्रादेशिक पक्ष संपवण्याची खुलेआम सुपारी घेऊन बऱ्याच नेत्यांना ईडी, सीबीआय ह्याच्या चौकशा लावून सगळ्यांना घरी बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये ईडीची नोटीस राज ठाकरेंच्या सुद्धा बंगल्याला धडकली होती, हे वेगळं सांगायची गरज नाही. राजकारण असतं, सगळं काही पाणी पोला खालून जात असतं, परंतु कुठल्याही नेत्याचा अंदाज जर कुणाला येत नसेल तर चर्चा तर होणारच. काय होणार आहे विधानसभेमध्ये? हळूहळू टप्प्याने प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करत राहू. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. पण अंदाज कुणालाच कुणाचा बांधता येत नाही. त्याच्यामुळं जे जे चाललेलं आहे ते स्वतःच्या हितासाठी, स्वार्थासाठी, कदाचित 2-4 कार्यकर्त्यांच्या हितासाठी चाललेलं असावं असं वाटतं. धन्यवाद.